विटा शहराच्या स्वच्छता आणि हरिततेसाठी स्वच्छ विटा सुंदर विटा या मोहिमेअंतर्गत नगर परिषदेकडून नागरिकांना विविध सूचना देण्यात आल्या। त्या प्रत्येकाने काटेकोरपणे पाळाव्यात असे आवाहन प्रशासक डॉक्टर विक्रम बांदल, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील व उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर यांनी केला। स्वच्छ विटा सुंदर विटा या मोहिमेअंतर्गत नगर परिषदेकडून नागरिकांना विविध सूचना देण्यात आल्या। या मोहिमेच्या अंतर्गत पुढील बाबी नागरिकांनी लक्षात घ्याव्यात। प्रत्येकाने आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे, पर्यावरण संरक्षणासाठी सौर दिवे व सौर उपकरणांचा वापर करणे, घरगुती कचऱ्यावर घरच्या घरी प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार करणे, आठवड्यातून एकदा विशेषतः मंगळवारी पाण्याच्या टाक्या रिकाम्या करून कोरडा दिवस पाळणे, प्लास्टिक पिशव्या टाळून पर्यावरणपूरक पर्याय वापरणे, पावसाचे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे साठवून त्याचा घरगुती वापर करणे, झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करून शहर हरित ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राण्यांची विष्ठा होणार नाही यासाठी दक्षता घेणे, रस्त्यावर पाळीव जनावरे मोकाट न सोडणे, ओला सुका घरगुती घातक व सॅनिटरी कचरा वेगळा करूनच घंटा गाडीत देणे, नगरपालिका कर वेळेत भरून प्रशासनात सहकार्य करणे, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक जास्तीत जास्त वापरणे, जुने कपडे चप्पल इतर वापरणे योग्य वस्तू गरजूंना देणे आणि कचरा न टाकणे या बाबी नागरिकांनी कराव्यात आणि शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी मदत करावी असं आवाहन विटा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केलं। ही मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे। विटा शहराचे आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनी देखील आपली जबाबदारी ओळखून या उपक्रमास हातभार लावावा असं विटा नगर परिषदेचे प्रशासक डॉक्टर विक्रम बांदल, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील व उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर यांनी आणि विटा शहरातील सर्व नागरिकांना कळवण्यात येत आहे की वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून विटा नगरपालिका प्रशासक विक्रम बांदल व विटा नगरपालिका मुख्याधिकारी विजयसिंह पाटील यांनी या प्रशासक अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश असे आहेत की मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढत असल्याने सर्व व्यापाऱ्यांना एक नम्र विनंती करण्यात आलेली आहे की व्यापाऱ्यांनी आपल्या सर्व व्यवसाय कट्ट्यावरती मांडायचा आहे। कट्टा सोडून कोणीही बाहेर किंवा आजूबाजूला बसणार नाही असे आदेश विटा नगरपालिका प्रशासक आणि पोलीस प्रशासकाने काढलेला आहे। याची सर्व व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी जेणेकरून रस्त्यावर गणेश उत्सवाच्या काळात वाहतुकीची कोंडी निर्माण होणार नाही। आपण सर्व लहान थोर व्यापार बंधू तसेच नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन विटा नगरपालिका प्रशासक आणि पोलीस प्रशासक यांच्या वतीने करण्यात आलेला आहे। गणेश उत्सव काळामध्ये सर्वांनी अत्यंत चांगलं सहकार्य करावं आणि आपला व्यवसाय या परिसरामध्ये चांगला करावा तसेच प्रशासनास सहकार्य करावे असेही आवाहन विटा नगर परिषद विटा यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज।